हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. सकाळची वेळ आहे, सकाळी वाजलेले आहेत 7:15. माझं आज मी केलेला आहे 6चा वर्कआउट आणि इथं छान हे म्हणजे हवा लागते वरती, तर त्याच्यामुळे जास्त काय आज घाम नाही आला. म्हणजे जेव्हापासून मी बारामतीला आले आणि वर्कआउट करते ना, जास्त घाम नाही येते. इथून एवढाच येतो, एवढं इथपर्यंत. जास्त म्हणजे मुंबईला जसा घाम येतो तसं येत नाही इथं. म्हणजे हवा पण आहे आणि वेगळं वातावरण पण आहे. मुंबईला कसं दमट वातावरण आहे, त्याच्यामुळं घाम लवकर. आणि इथे ना म्हणजे किती पाणी पिलं ना तरी पण हे होतं आहे, म्हणजे नाही पिल्यासारखंच होतं आहे, कोरड पडतं लगेच. तर आज आहे शेवटचा दिवस इकडचा, जायचं आहे आज. तर त्यासाठी म्हटलं की लवकरात लवकर उठा, वर्कआउट हुकायला नको, चुकायला नको. त्याच्यामुळे अगोदर 6चा वर्कआउट करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आता म्हटलं व्हिडिओ काढावा. तर असं दिसतं आपलं. मी तुम्हाला दाखवलेलं आहे प्रत्येक वेळी. छान असा व्ह्यू दिसतो इकडून, मस्त असं आहे. तर आज जायचं आहे मला, ताईकडे जायचं आहे. आता पुण्याला जाणार आहे कारण समीक्षा तिथं आहे आणि वेदांतन मी बारामतीला होतो, तर वेदांतन मी आता जाणार आहे. तर अगोदरच कपडे मी बॅगेतच भरून ठेवते, पण तरी पण आपल्या घड्या वगैरे घालून व्यवस्थित त्या बॅगेतले कपडे पण नीट ठेवायचे, जेणेकरून अजून जास्त सामान वगैरे त्याच्यामध्ये बसेल, तर त्यासाठी. आणि असं पण आपल्या लेडीजचे, आपल्या मुलींचे कपडे जे असते ते बॅगेतच असतात. आणि एकदा का लग्न झालेली मुलगीचे कपडे परत आपण कपाटात ठेवत नाही, बॅगेतच. बाई तुझं तू कपडे आणलेत ना तर बॅगेतच ठेव, कारण इथं तिथं परत पडायला नको, राहायला नको. त्यासाठी मग ते कपडे आपल्या बॅगेतच ठेवलेले असतात, ते काय बाहेर निघत नाही ना, काय नाही. धुवायचे परत, वापरायचे, धुवायचे परत बॅगेतच ठेवायचे, बरोबर ना? काय चाललंय? स्वयंपाक चाललाय काय? कशाचं कालवण बनवले? डाळ बनवली. झाला का मग स्वयंपाक? चपात्या करायच्यात ना. आज मी चालले म्हणून मम्मीचा मूड थोडासा ऑफ होता, एकदम शांत शांत होती, जास्त काय बोलत नव्हती. प्रत्येक वेळी असंच असतं, मी जेव्हा जायचं असतं तेव्हा तिला करमत नाही अजिबात, त्याच्यामुळे ती एकदम शांत असते, बोलत नाही, काय नाही, जास्त तिचं काम वगैरे चालू असतं. तर मी इथं व्हिडिओ वगैरे लावले होते, तिला बघायला दिले होते व्हिडिओ. यूट्यूबवरती लावला होता, टी व्हीवरती, तर त्याच्यामुळे ते व्हिडिओ एकदम छान असे मोठ्या ह्याच्यात दिसत होते. तर सगळेजण बघत होते. तिला म्हटलं की तू आज ह्याच्यावरती व्हिडिओ बघ आणि आपल्या घरातला, आपल्या ह्याचा व्हिडिओ, आपल्या वास्तुशांतीचा व्हिडिओ म्हटल्यानंतर तिला खूप आवडतं बघायला, कसं दिसतंय, कोण कसं झाला कार्यक्रम हे बघायला तिला खूप आवडतं. त्यासाठी तिला टी व्हीवरती लावून दिलं होतं मी. आम्ही बसलोय नाश्ता करायला. या नाश्ता करायला सगळेजण, जेवण करतोय, जायची तयारी झालेली आहे आणि आम्ही व्हिडिओ बघतोय टी व्हीला. मोठ्या टी व्हीवरती छान दिसतोय आहे ना. सकाळी मी टाकलेले व्हिडिओ ते बघतोय, काल पण टाकलेले व्हिडिओ ते काय बघितलेच नव्हते, त्याच्यामुळे ते पण बघतोय. तर आता चला, वेदांत तू आवर, वेदांत आवर, वेदांत ए आवर की पोरा. काय झालं चप्पलचं? जा दुसऱ्या. किती अड्यावानी करतोय दादू. काय होतंय? काय चाललंय तुमचं? आपण केलेल्या होत्या ना. काय चाललंय? कुलड्या पापड घ्यायचे का? कुलड्या पापड आम्ही एवढं मळायला ह्याच्यात काय आहे? दाजी येतात की शिवाजीनगरला ये म्हणले. मग सर्किट वरनं गाडी धरायची का ती ना, एकत्र देते की आता तिथे गेल्यावर घे ना तिला देणं का ग.
तर आता मी चालले तर मम्मीची भराभरी सुरू झालेली आहे. उन्हाळ्यात केलेले पापड, कुरड्या, काय काय केलेलं सगळं मला द्यायचं चाललेलं आहे. आणि तिथं मला पुण्याला जायचं तर ताईला पण द्यायचं आहे थोडंसं. तर तिने काय केलं, सगळ्याच्या सगळं जेवढे काही कुरड्या वगैरे केल्या होत्या ना सगळ्या मला दिल्या. मला बोलले आम्ही नंतर करू, तुम्ही घेऊन जा आता. तर एवढा जो डब्बा आहे ना सगळा दिला आम्हाला कुरड्या, कारण दोघींना घ्यायच्या होत्या म्हणून. तर तेजूची पण लुडबुड चालू होती. मम्मी जे काम करेल तेच तिला करायचं असतं प्रत्येक वेळी. जे तिला करायचे मम्मीला तर ती पण तसंच करणार. रात्री पोळ्या चपात्या करत होती, आता हे करत होती. मम्मी काय करेल, कपडे धुवत असले तर ती कपडे धुणार, दळण करत असली तरी ती दळण करणार. तर माझे बॅग पण दोन्ही बॅग फुल झाल्या होत्या. आणि त्यात हे कुरडयाचं जे होतं त्याला म्हणजे तुटू नये म्हणून मम्मीनं आजूबाजूने त्याला कपडे टाकत होते. खाली आंबे वगैरे टाकलेत, त्यानंतर कुरड्या, नंतर पापड्या असं ठेवलेलं आहे जेणेकरून ते तुटू नये म्हणून. चालले भांडे घासायचं. त्या झाले का भांडे घासून? तुझं काय चाललंय ग चिंगे? तर मम्मीने तर पिशवी मस्तपैकी बांधून वगैरे दिलेली आहे. तर जेवण वगैरे झालेत, नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आता फक्त निघायचं आहे. आणि मला आता ताईकडे जायचं आहे पुण्याला, कारण तिथं समीक्षा आहे, तुम्हाला मागच्या वेळेमध्ये पण सांगितलं. तर आता पिशवी झालेली आहे बांधून, रेडी झालेलं आहे सगळं. पिलू चला, आमची झालेली निघायची तयारी. इकडे चाललंय ह्यांचं काय झालं? ये चल चल चल. हाय बोलायचं. ओके हाय हाय, आम्ही चाललो. हो 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 यो चल बसली होय ते हे करतात, कुंकू लावतात, कुंकू. हा तर तुझं काय कुठं गेलं काय? ही बिले लेकरा हा हा दर कुठल्या कुठंच लागला. थांब तुला बॅग बटन लाव दे. झालं आमचं. चला बटन लाव दे. कुठं कशात ठेवायचं आता? ह्याच्यात तर जागाच नाही, आता जागा नाही ह्याच्यात. म्हणजे कसं झालं माहिती का, बॅग कमी झाली आणि कपडेच लय जास्त. त्या दिवशी नाही दिली काय मम्मी म्हणलं 2 दिवसासाठी जायचं आणि कशाला एवढी मोठी पिशवी न्यायची? असं नाही म्हणत. मग कपडे नेलेले त्या दिवशी कपडे नेलेली. कोणचे कपडे? त्या दिवशी पिशवीच भरून गेलती ना तू बॅग. हा मग तरी कमी नाही झाली का? मग मी आणताना दुसरे आणले ना, तरी 2-3 ड्रेस आणले, एक साडी आणली. अयो आता कसं व्हायचं? ताटच झाले. तिकडे सरकारने बसली मी त्या खाली जातो सरकी बाय ओ कधीची आता दिवाळीत लवकर येते ग. पप्पी दे, पप्पी दे ना. जाऊ दे मग तिकडे म्हणा लवकर येते ग. तो पण याय ना, तो पण किती आगाव. चालेल. झालं, संपली आमची सुट्टी. निघालो आम्ही आमच्या गावाला. किती म्हटलं ना, आता खूप दिवस राहील माहेरी गेल्यानंतर. आराम करण, हे करण ते करण, एन्जॉय करण, खूप सुट्टी एन्जॉय करण, नुसतं आराम करण.
तर असं काहीही होत नाही. जरी झालं तरी ते क्षणिक असतं. परत आपल्याला आपल्या घरट्याकडे वापस यावंच लागतं, किती दिवस राहिलं तरी पण. तर आता आणि निघताना आमच्या दोघींचे डोळे भरून येतात कधी पण. शेवटी आईचा जीव आहे, रडणारच आहे. आणि सोबत आमच्या ज्या वहिनी आहेत त्यासुद्धा रडतात, कारण प्रत्येक वेळी आल्या ना ते एकदम बॉन्ड एकदम छान असतो, त्याच्यामुळे रडू येतच आम्हाला. रडू नका आता. म्हणा हा आता बॅग चार्जर घेतला का? ब्रश, साबण, शॅम्पू. सगळ्यात जास्त आठवण मला ह्या पिल्याची येणार आहे, कारण तो माझ्यापाशी खूप छान राहायचा. मी त्याला झोका द्यायची, कारण ह्या दोघीजणी कामात असायच्या, त्याच्यामुळे मीच त्याला झोका वगैरे द्यायचे. आणि तो एकदम शांत माझ्यापाशी झोपायचा, जेवायचा, खेळायचा. खूप त्याला मिस करणार आहे मी. आणि भांडू नको काय भांडत नको तू पण भांडू नको काय आईला अजिबात भांडू नको घेतलं का सगळं? हा? परत नाही ना करणार ते कुरडयांचं वर ठेवा ना त्या बॅगेच्या. ना त्या कुरडया हातात घ्या, हातात घ्या पिशवी ती. जायच्या आधी लांब आहे तरच फोन कर आहे का वेदांत ऑलरेडी मामाबरोबर पुढे गेला होता, आणि ती मला आहे ना फक्त बॅगा वगैरे घेऊन जायचं होतं आता स्टँडपर्यंत. आज तुला म्हणा दिवाळीला ये. माझ्याकडे दे मग मी काढते म्हणा फोन करत हा बाई मला भांडण नको काय बाय. बाय, टाटा. चला. टाटा, बाय. घेतला.